हाय गाईज, चला तर मग आता पोटली फेशियल कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पोटली फेशियल हे आता खूप ट्रेंडमध्ये चाललं आहे आणि मी पण वापरते, तर मला पण खूप आवडलं आहे आणि मी पण खूप छान रिझल्ट क्लायंटला देते. ज्यांची स्किन जास्त प्रॉब्लेमॅटिक असेल आणि ज्यांना जास्त पिगमेंटेशन असेल त्यांना तर खूप सुंदर रिझल्ट येतो ह्या फेशियलचा. कारण की हे जे फेशियल आहे हे क्लायंटच्या खूप आवडीचं आहे. कारण की आजकालचे जे क्लायंट आहे त्यांना नैसर्गिक स्किन केअरची खूपच ट्रेंडमध्ये आहेत. आता सध्या ते क्लायंटला प्रत्येकाला नैसर्गिक हवं आहे, ज्यांना जे काही हवं आहे ते. त्याच्यामुळे त्यात हे पोटली फेशियल हा एक अत्यंत लोकप्रिय आणि परिणामकारक उपचार आहे. कारण की आयुर्वेदाकडे लोकांचा कल आता सध्या जास्त चालला आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने क्लिन्झिंग करून घेतले. त्याच्यानंतर मी आता पोटली फिरवून घेते. अशा पद्धतीने पोटली 5 मिनटं फिरवून घ्यायची फेसवरती. त्याच्यानंतर पोटलीमधलं जे स्क्रब आहे ते पूर्ण फेसवरती लावून ठेवायचे 5 ते 10 मिनटासाठी पूर्ण. त्याच्यानंतर जे स्क्रब आहे ते वेट टिश्यूने किंवा तुमच्याकडे स्पंज असेल त्याच्याने फेस पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने करायचं आहे, कारण की ते स्क्रब थोडं खरखरीत आहे. त्याच्यामुळे ते वेट टिश्यूने किंवा स्पंजने क्लीन करून घेतल्यानंतर हलक्या हाताने थोडंसं मी हात फिरवून घेते फेसवरती, कारण की व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स ते पण क्लीन होऊन जातात. हलकी अशी वाफ देऊन ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून घ्यायचे. त्याच्यानंतर टोनर यूज करायचं आहे. त्याच्यानंतर मी गॅल्व्हनिक दिलेला आहे, कारण की ह्या क्लायंटला पिगमेंटेशन होते. तुम्ही पण देऊ शकता जेलने गॅल्व्हनिक, कारण की गॅल्व्हनिक हे याच्यावरती पिगमेंटेशनवरती चांगलं काम करतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता क्लायंटला किती सुंदर रिझल्ट आला आहे आणि यांनी सेकंड टाईम केलेला आहे. त्यांचे पिगमेंटेशन पण खूप कमी झाले.